विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे. तुम्ही पाहताय आपलं इन्फॉर्मेशन कट्टा हे YouTube चॅनल. मित्रांनो LLB 3 इयर कॅप राउंडची आजच अल्फाबेटिकल लिस्ट पब्लिश झालेली आहे आणि ॲज पर शेड्यूल उद्यापासून ग्रॅव्हेन्स राउंड सुरू होणार होतं, परंतु ती देखील आजपासूनच सुरू झालेली आहे. म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफाईड झालेले नाहीयेत, पार्शियली व्हेरिफाईड आहेत किंवा ज्यांचा फॉर्म रिजेक्ट झालाय, तर अशा विद्यार्थ्यांनी त्यांचा फॉर्म आता करेक्शन करून घ्यायचा आहे. एखादं डॉक्युमेंट चुकलं असेल तर ते डॉक्युमेंट रिअपलोड करायचं आहे. आणि ज्यांचं नाव नॉट कन्सिडर्ड लिस्ट मध्ये आहे त्यांना देखील जर चान्स असेल तर त्यांनी देखील त्यांचा फॉर्म लॉक होतोय का ते पहा. व्यवस्थित स्टेप बाय स्टेप फॉर्म कसा भरायचा आहे, कसा लॉक करायचा आहे याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनलला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे आणि वरती आय सेक्शन मध्ये देखील दिलेली आहे. तर तो व्हिडिओ पाहून घ्या आणि ज्यांचं नॉट कन्सिडर्ड लिस्ट मध्ये नाव आहे त्यांनी सिस्टमॅटिक त्यांचा फॉर्म लॉक करून घ्या. परंतु ज्या विद्यार्थ्यांचं पार्शियली व्हेरिफाईड आहेत किंवा ज्यांची कॅटेगरी चुकलेली आहे किंवा ज्यांचं कन्व्हर्जन सर्टिफिकेट चुकलेलं आहे, अशा विद्यार्थ्यांना त्यांचा फॉर्म करेक्शन करून घ्यायचा आहे, त्यांचे मार्क्स करेक्शन करून घ्यायचे आहेत. डॉक्युमेंट चुकलं असेल तर ते डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. आणि असे पण काही कमेंट्स आहेत की सर आम्ही पावतीवरून कास्ट व्हॅलिडिटीची पावती असेल किंवा नॉन क्रिमिलियरची पावती असेल तर त्या पावतीवरून आम्ही आमचे डॉक्युमेंट अपलोड केले होते, तर आता आमच्याकडे ओरिजिनल आलेलं आहे, तर आता आम्ही काय करायचं. तर मित्रांनो दोन गोष्टी आहेत. एक तर तुम्ही तुमचा फॉर्म व्हेरिफाईड असेल तर तुम्ही अनलॉक करायची गरज नाही. डायरेक्टली कॉलेजच्या वेळेस जेव्हा तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट होईल तर कॉलेज ऍडमिशन वेळेस ते तुम्ही देऊ शकता. पण जर तुम्हाला इच्छा असेल, तुम्हाला वाटलं की माझ्याकडे ओरिजिनल सर्टिफिकेट आलेले आहेत तर ते मला अपलोड करायचे आहेत, तर तुम्ही या ठिकाणी तुमचा फॉर्म अनलॉक करून अपलोड करू शकता. आता हे ग्रॅव्हेन्स राउंड कोणासाठी आहे, तर ज्या विद्यार्थ्यांचं काहीतरी फॉर्म मध्ये चुका झालेल्या आहेत, ज्यांचं पार्शियली व्हेरिफाईड आहे, अशा विद्यार्थ्यांना ही संधी असणार आहे. तर मग हा फॉर्म आता कशा प्रकारे एडिट करायचा, फॉर्म अनलॉक कसा करायचा, डॉक्युमेंट कसे रिअपलोड करायचे, चेंजेस असतील तर ते कसे करायचे आणि त्यानंतर फॉर्म सक्सेसफुली लॉक कसा करायचा, सबमिट कन्फर्म कसा करायचा, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि लाईव्ह डेमो तुम्हाला मी दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, मध्ये स्किप करू नका. नसेल तर तुमचा फॉर्म परत पार्शियली व्हेरिफाईड असाच राहील आणि पुढे जाऊन अडचणी येऊ शकतात. मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. असेच नवीन माहितीपूर्ण अपडेट तुम्हाला मिळत राहतात. चला तर सुरू करूयात व्हिडिओ. मित्रांनो मी अगदी बेसिक पासून तुम्हाला स्टेप बाय स्टेप प्रोसेस सांगतोय. सर्वात अगोदर तुम्हाला Google Chrome मध्ये यायचं आहे. या ठिकाणी CET सेल असं सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर पहिलीच वेबसाईट आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही जसं क्लिक कराल तर हे पहिलं ऑप्शन आहे ऍडमिशन पोर्टल फॉर अकॅडमिक इयर 24-25 यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला LLB 3 इयर हा ऑप्शन दिसेल, तर त्या LLB 3 इयर्स वरती क्लिक करायचं आहे आणि इथं क्लिक केल्यानंतर इथं अल्फाबेटिक लिस्ट तुम्हाला दिसत असतील. ही लिस्ट कशी चेक करायची आहे, कशा प्रकारे नाव शोधायचं आहे, नाव सापडत नसेल तर काय करायचंय याचा सविस्तर व्हिडिओ मी बनवलेला आहे. तो पाहिला नसेल तर पाहून घ्या. त्याची देखील लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आणि वरती आय सेक्शन मध्ये भेटून जाईल. आता आपण पाहूयात की आपला फॉर्म एडिट कसा करायचा आहे. तर तुम्हाला कॅन्डिडेट लॉग इन या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. तुम्ही इथं जसं क्लिक कराल तर तुमच्या समोर लॉग इनचं पेज येईल, तर यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. मित्रांनो याची डायरेक्ट लिंक देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे. त्यावरती क्लिक कराल तर तुमच्या समोर तुमचं लॉग इनचं पेज ओपन होईल. तर आता इथं पहा काही इन्स्ट्रक्शन्स आलेल्या आहेत. राउंड फर्स्ट अल्फाबेटिकल लिस्ट हॅज बीन पब्लिश्ड, जी की आताच पब्लिश झालेली आहे. राउंड फर्स्ट साठी अल्फाबेटिक लिस्ट. प्लीज चेक ऑल युअर इन्फॉर्मेशन दॅट इज नेम, CET पर्सेंटाइल, क्वालिफिकेशन डिटेल्स, कॅटेगरी रिलेटेड डिटेल्स, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्टेटस एक्सेट्रा केअरफुली. तर जे तुम्हाला मी सांगितलं पूर्वीच काय काय चेक करायचंय ते सर्व एकदा चेक करून घ्या. इथं असं सांगितलेलं आहे, इफ यू वॉन्ट टू चेंज एनिथिंग देन यू कॅन चेंज बाय अनलॉकिंग युअर फॉर्म इफ लॉक्ड. जर तुमचा फॉर्म लॉक असेल तर तुम्ही तो अनलॉक करून घेऊ शकता आणि जर अनलॉक असेल तर तुम्ही चेंजेस करून लॉक देखील करू शकता. याचाच अर्थ ज्या विद्यार्थ्यांचं नॉट कन्सिडर्ड लिस्ट मध्ये नाव आहे त्यांना देखील इथे त्यांचा फॉर्म परत एकदा भरता येणार आहे. अनलॉक ऍप्लिकेशन फॉर्म लिंक इज गिवन इन युअर लॉग इन. आणि इथंच आपल्याला अनलॉक ऍप्लिकेशन फॉर्म लिंक आहे. ग्रॅव्हेन्स राउंड एडिटिंग विल बी अवेलेबल ऍज पर शेड्यूल गिवन ऑन वेबसाईट.
आणि हे 29, 30, 31 असं डेट होती, परंतु आजच्यापासून ही सुरू झालेली आहे. म्हणजे 31 तारखेपर्यंत तुम्हाला तुमचा फॉर्म एडिट करता येणार आहे. तर आता मी इथे क्लोज करून घेतोय. तर आता इथं पहा, अनलॉक ऍप्लिकेशन फॉर्म पहिला आहे प्रिंट ऍप्लिकेशन फॉर्म, दुसरा आहे अनलॉक ऍप्लिकेशन फॉर्म. जर तुम्ही याच्यापूर्वी तुमचा फॉर्म लॉक केला असेल तर तुम्हाला हे अनलॉक ऍप्लिकेशन फॉर्म हे ऑप्शन दिसेल आणि ज्यांचं नॉट कन्सिडर्ड लिस्ट मध्ये नाव आहे त्यांच्या समोर अशा प्रकारचं ऑप्शन येणार नाही. त्यांच्यासमोर मग एज्युकेशन, कॅटेगरी असे बरेचसे डिटेल वगैरे असतील, तर त्यांना अनलॉक करायची गरज नाहीये. परंतु ज्यांचा फॉर्म लॉक आहे त्यांनी इथं अनलॉक ऍप्लिकेशन फॉर्म यावरती क्लिक करायचंय. तुम्ही जसं यावरती क्लिक कराल तर तुमची डिटेल्स इथे येतील आणि इथं पहा एक टिक बॉक्सचा मेसेज आहे, आय वॉन्ट टू अनलॉक अँड एडिट माय ऍप्लिकेशन फॉर्म. या चेकबॉक्स वरती आपल्याला अशा प्रकारे टिक करायचंय आणि त्यानंतर अनलॉक ऍप्लिकेशन फॉर्म यावरती क्लिक करायचंय. तर तुम्हाला विचारेल तुमचा फॉर्म हा तुम्हाला अनलॉक करायचा आहे का, आणि जर हा फॉर्म तुमचा अनलॉक केला तर परत तुम्हाला कन्फर्म म्हणजेच लॉक करावा लागणार आहे. तर आपण इथं कन्फर्म असं करणार आहोत. जसं तुम्ही कन्फर्म कराल तर तुमचा फॉर्म या ठिकाणी अनलॉक होईल आणि परत एकदा सर्व इथं स्टेप तुमच्या समोर अनलॉक झालेल्या आहेत. मित्रांनो, आता कॅटेगरी तुम्हाला चेंज करायची आहे तर या तुम्ही इथं या ठिकाणी कॅटेगरी अँड मायनॉरिटी यावरती क्लिक करायचं आहे. तर आता इथं तुम्हाला समजा ओपन मधून तुमच्याकडे डॉक्युमेंट आलेले आहेत तर तुम्हाला एससीबीसी मध्ये क्लिक करायचंय, चेंज करायचंय. तर तुम्ही ते इथं डॉक्युमेंट सिलेक्ट करून ते टाकू शकता. समजा तुम्ही कास्ट मधून भरलेलं आहे परंतु तुमचं व्हॅलिडिटी वगैरे रिजेक्ट झाली असेल तर तुम्ही या ठिकाणी तुमची कॅटेगरी ओपन देखील करू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला कॅटेगरी चेंज करायची असेल किंवा इतर काही माहिती असेल तर तुम्ही इथं ते चेंज करायचे आणि सेव्ह अँड नेक्स्ट करायचे. समजा तुमचे मार्क चुकून वेगळे पडलेले आहेत तर क्वालिफिकेशन मार्क्स मध्ये तुम्हाला जायचं आहे. कन्व्हर्जन सर्टिफिकेट मध्ये जे मार्क तुम्ही टाकलेले आहेत ते चुकले असतील तर तुम्ही या ठिकाणी अकॉर्डिंग टू जिथं काही चूक झालेली आहे ते तुम्ही टाकू शकता. आता बरेचसे विद्यार्थी म्हणतात की आमचं काही फर्स्ट इयरला इयरली पॅटर्न होता, सेकंड इयरला सेमिस्टर पॅटर्न होता. तर अशा विद्यार्थ्यांनी इयरली पॅटर्न फर्स्ट इयरला सिलेक्ट करायचं आहे, त्यानंतर सेकंड इयरला या ठिकाणी सेमिस्टर पॅटर्न सिलेक्ट करायचं आहे आणि जसं काही तुमचं असेल या ठिकाणी त्यानुसार मार्क फिल करायचे आहेत आणि शेवटी ऑटोमॅटिक टोटल मार्क्स हे या ठिकाणी येणार आहेत आणि चेंजेस केल्यानंतर परत तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. समजा आणखीन कुठलं तुमचं काही चुकलं असेल तर तुम्ही ते देखील नावामध्ये वगैरे फरक असेल तर तो प्रोफाईल मध्ये जाऊन करू शकता. आणि मग आता जर तुमचं डॉक्युमेंट एखादं रिजेक्ट झालं असेल तर या रिक्वायर्ड डॉक्युमेंट या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे. आता मित्रांनो, इथं हे स्पेसिफिकेशन दिलेलं आहे डॉक्युमेंट कसं असावं, काय असावं. आता इथं माझं सर्व काही ओके आहे त्यामुळे मला परत डिलीट वगैरे करायची गरज नाही. पण तुम्हाला जर एखादं डॉक्युमेंट चुकलं असेल, तुम्ही स्कोर कार्डच्या ठिकाणी ऍप्लिकेशन फॉर्म अपलोड केला असेल तर हे डिलीट यावरती तुम्ही क्लिक करू शकता. तुम्हाला विचारेल युअर अपलोडेड डॉक्युमेंट विल बी डिलीटेड, डू यू वॉन्ट टू कंटिन्यू. तर तुम्हाला इथं येस अँड डिलीट करायचं आहे आणि त्यानंतर मग तुम्हाला इथं अपलोडचं ऑप्शन येईल, तुम्हाला ते अपलोड करून घ्यायचं आहे. मग जे जे काही असेल कन्व्हर्जन सर्टिफिकेट चुकलं असेल तर ते देखील तुम्ही अपलोड करू शकता. हे कन्व्हर्जन सर्टिफिकेट कशा प्रकारे बनवायचं, काय काळजी घ्यायची याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनलला आहे. तर त्याप्रमाणे तुम्ही इथे डॉक्युमेंट अपलोड करू शकता, डिलीट करू शकता, रिअपलोड करू शकता आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. आणि सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर शेवटची जी स्टेप असणार आहे, कन्फर्म ऍप्लिकेशन फॉर्म यावरती क्लिक करायला विसरू नका. कन्फर्म ऍप्लिकेशन फॉर्म यावरती तुम्ही जसं क्लिक कराल तर तुमच्या समोर तुमचे सर्व डिटेल्स येतील. हे डिटेल्स परत एकदा तुम्ही सगळं पाहून घ्या, क्वालिफिकेशन डिटेल्स बरोबर आहेत का, त्यानंतर रिक्वायर्ड डॉक्युमेंट लिस्ट बरोबर आहे का, आणि परत एकदा इथे चेकबॉक्स आहे यावरती तुम्हाला टिक करायचंय आणि कन्फर्म ऍप्लिकेशन फॉर्म यावरती क्लिक केल्यानंतर परत एकदा तुमचा फॉर्म लॉक होणार आहे आणि तुमच्या समोर इथं परत अनलॉक फॉर्म, प्रिंट ऍप्लिकेशन फॉर्म असे पर्याय येतील. याचाच अर्थ तुमचा फॉर्म कन्फर्म झालेला आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही प्रोसिजर टोटल आहे. तर याच्यामध्ये तुम्ही सर्व जे काही चेंजेस असतील तर ते चेंजेस करून परत एकदा कन्फर्म ऍप्लिकेशन फॉर्म हे करायला विसरू नका. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.